नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 44. या हिरोईनला इथून बाहेर काढा, मिश्का चिडून बोलली. तसे गार्ड विनाच्या दोन्ही बाजूला उभे झाले. चला मॅम, एक गार्ड जरा अदबीने बोलला. मी इथून कुठेही जाणार नाही आहे. विनाचा कठोर आवाज कानावर पडला. तसे सगळे आश्चर्याने तिला बघायला लागले. जाणार नाहीस म्हणजे? मिश्का कपाडावर आठ्या पाडून विनाला बघायला लागली. जाणार नाही म्हणजे जाणार नाही, विना तिच्या डोळ्यात बघत बेफिक्रीने बोलली. मान्य, मी तुमच्या एवढी एज्युकेटेड नाही आहे. मान्य, मी तुमच्यासारखी हुशारही नाही आहे आणि माझ्या हातातून चूक झाली, मी हेही मान्य करते. त्यासाठी मी तुमची माफीही मागितले. याचा अर्थ असा होत नाही की मी इथून जावं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, मी तुमच्या बॉसची स्पेशल गेस्ट आहे. सो तुम्ही मला इथून जायला जबरदस्ती करू शकत नाही. मी VRला भेटायला आले आणि त्यांना भेटूनच जाणार, विना मिश्काच्या डोळ्यात बघत बोलली. ते तिला दुर्लक्ष करत टिशूने टेबल क्लीन करू लागले. शेवटी तिची चूक तर होतीच, मग एवढं तर करू शकणार होती ती. विनाला असे रिलॅक्स बघून मिश्काच्या रागाचा आता पारा चढला. तू समजतेस कोण ग स्वतःला? तू कोणी तोफ लागून गेलीस? आणि मी तुला बोलले ना इथून जा, कळत नाही तुला? मिश्का आता स्वतःवरचा कंट्रोल गमावून बसली. तिने विनाच्या हाताला हिसका देत धक्का दिले. तशी बेसावत असलेली विना फरशीवर पडली. विना आश्चर्याने तिला बघायला लागली. तुझी लायकी ही आहे, कळलं? कोण, कुठली तू? तुझ्यासारख्या स्त्रियांना मी चांगलंच ओळखून आहे. मूवीमध्ये छोटासा रोल मिळवण्यासाठी डायरेक्टर प्रोड्युसरचे बेड सजवणाऱ्या तुम्ही, तुला काय वाटलं VR तुझ्या सौंदर्याच्या जाळ्यात फसतील? अरे हट, तुझ्यासारख्या चीप मुलींना तर VR ढुंकूनही बघत नाही. मिश्का अतिशय किडसवाणी नजर विनावर टाकून बोलली. विनाला त्या नजरेने सिसारी आली. कधी काळी तिच्यावर अशाच तर नजरा पडायच्या, पण आता ती ते तिरस्कारित आयुष्य खूप मागे सोडून आली होती, जिथे तिच्याकडे कोणी बघेन तर अभिमानाने, ना की किडसवाने. आज तीच नजर बघून विनाच्या डोळ्यात पाणी तर दाटून आले, पण सोबत त्याची चिडही आली. स्वतःला सावरत विना उभी झाली. बास, खूप बोललीस तू, आणखी एक शब्द नाही. विना चिडून मिश्काच्या पुढ्यात उभी झाली. रागाने धपापणारी तिचे ऊर, थरथर कापणारी ती डोळे रागाने लाल झालेले. तिला तसे बघून मिश्का 2 पाऊल मागे सरकली तर गार्डही घाबरून तिला बघायला लागले. तुला कोणी अधिकार दिले ग कोणाच्या प्रोफेशनवर, कोणाच्या कॅरेक्टरवर बोट उचलण्याचा? इंडस्ट्रीमध्ये असे कलाकार असतीलही ज्याने स्वतःचा सौदा करून काम मिळवले असेल, पण मी विना आहे. विना, मला असल्या ट्रिक वापरायची गरज नाही. मी जिथे आहे स्वतःच्या मेहनतीने आहे. आणि तू कोण होतेस ग मला इथून घालवणारी? हे माझे ऑफिस आहे, कळलं? तू जिथे उभी आहेस ती माझ्या नवऱ्याची प्रॉपर्टी आहे. विना तिच्या पुढ्यात बोट नाचवत चिडून बोलली. सगळे आश्चर्याने तिला बघायला लागले, पण लगेच मिश्का टाळ्या वाजवत मोठ्याने हसायला लागली. वा, खरंच रिअल ॲक्टिंग करतेस तू, म्हणूनच एवढ्या लवकर फेमस झालीस. पण तू जे बोलत आहेस ना ते कधीच सत्यात उतरणार नाही, कारण VR फक्त माझे आहेत, कळलं? तुझ्यासारख्या मुली VRच्या बेडवर शोभून दिसतात, त्यांच्या घरात नाही. मिश्का तिरकस हसत बोललीच की दुसऱ्याच घडीला तिच्या गालावर विनाच्या हाताची 4 बोटं उमटली. सगळे सुन्न होऊन विनाकडे बघायला लागले. तू माझ्याच समोर माझ्या नवऱ्याला स्वतःचे बोलत आहेस आणि मी चुप बसेन तुला वाटलेच कसे ग? आणि माझी लायकी काढत आहेस तू? तुझी लायकी काय आहे हा? 2 बुक जास्त काय शिकलीस? स्वतःला ग्रेट समजायला लागलीस? तुला कसे वाटले ग विद्युत तुला भाव देतील? विना मिश्काचा जबडा हातांच्या चिमटीत आवडून बोलली. मिश्का बेदरून विनाला बघायला लागली. विनाच्या डोळ्यात खरे पण साफ झळकत होते. मिश्काला कडून चुकले. विना कदाचित विद्युतची वाईफ आहे आणि तिलाही धक्काच बसला. आजवर तिला समज होता विद्युत शणैयासोबत लग्न करत आहे,
पण शनाया एक घमंडी मुलगी, तेवढी हुशारही नव्हती, तर विद्युत कधीतरी तिच्याकडे अट्रॅक्ट होईल मिश्काला वाटायचे. आजवर मिश्काचा शब्द कधी VR मध्ये खाली गेला नाही. ती तर स्वतःला आता बॉसच्या बरोबर समजायला लागली होती. पण आज विद्युत विनाचे लग्न झाले ऐकून तर तिचा भ्रम निराश झाला. पण एवढे वर्ष विद्युतला मिळवण्याची जिद्द उराशी बाळगणाऱ्या मिश्काला हे सहन झाले नाही. तू मला मारलेस? तू मला अजून ओळखले नाहीस, मी कोण आहे आणि काय करू शकते. बोलतच मिश्काने वीणाला धक्का देत तिच्यावर हात उगारले. तसे वीणाने घाबरून डोळे गच्च मिटले. पण दुसऱ्याच घडीला ती कोणाच्या तरी मिठीत होती. वीणाने गोंधळून त्या व्यक्तीला पाहिले तर तो विद्युत होता. एका हातात मिश्काचा हात गच्च आवळून तर वीणाला एका हाताने एक साईड मिठीत सुरक्षित पकडून उभा. चेहऱ्यावर त्याचा नेहमीचा मास्क, डोळ्यात फुललेला राग, रागाने वाढलेले त्याचे हार्टबीट. त्याने मिश्काचे हात रागाने झटकून देत तिच्यावर जळजळीत कटाक्ष टाकले. विद्युत, त्याला बघून वीणाच्या डोळ्यात चमक आली. तू ठीक आहेस क्युटी पाय? विद्युतने तिला काळजीने विचारले. वीणाने गालात हसून होकारात मान हलवली. तसे त्याने तिला सोफ्याकडे नेत सोफ्यावर बसवले. मगमधील पाणी ग्लासात ओतून ग्लास तिच्या ओठाला लावले. त्याला बघतच वीणाने एक सिप पाणी पिऊन घेतले. त्याचा एवढा सॉफ्ट स्वर ऐकून आणि वीणाची एवढी काळजी घेताना बघून तर सगळ्यांचे डोळे मोठे झाले. विद्युत एकतर कोणाशी विनाकारण बोलायचं नाही. कोणाचा काही प्रॉब्लेम असेल तर राजीवसोबत बोलावे लागायचे आणि कामात चुका तर बिलकुल सहन व्हायच्या नाही. त्यामुळे सगळे एम्प्लॉई त्याचे दूरच असायचे. एक राजीव आणि मिश्काच असे होते जे त्याच्या जवळ जाऊ शकत होते. राजीव विद्युतला चांगलंच ओळखून होता. त्यामुळे विद्युतच्या मनात काय चाललंय आणि आता त्याने काय करायला हवे सगळं त्याला कळायचे. तर मिश्का हुशार असल्याने तिच्या कामात ती अगदीच तरबेज होती. त्यामुळे विद्युतच्या रागाशी तिचा कधी सामना आला नव्हता. पण तो तिच्यासोबतही कधी एवढ्या सॉफ्ट स्वरात बोलला नव्हता. आणि कधी बोलणं झालं तरी कामासंदर्भात तेही त्याचा थंड रिस्पॉन्स. दोघांना तसे बघून राजीवने सगळ्यांना नजरेनेच बाहेर जायला खुणावले. तसे गार्ड घाईने बाहेर जाऊ लागले तर त्यांच्या मागे मिश्काही पाय आपटत जाऊ लागलीस की विद्युतचा भारदस्त आवाज पूर्ण केबिनमध्ये घुमला. स्टॉप! त्याचा आवाज एवढा मोठा होता की बाहेर जाणारे गार्ड आणि मिश्का जागेच थांबले. पूर्ण केबिन दणाणून उठले. पॉकेटमध्ये हात घालून विद्युत मिश्काच्या पुढ्यात उभा रोखून तिला बघू लागला. मिस मिश्का, तुम्ही जिच्यावर हात उगारला ती कोणी साधारण व्यक्ती नाही आहे. माझी वाईफ आहे, तुमची लेडी बॉस. मग तुमची हिंमत कशी झाली तिला हार्म करण्याची? तुम्ही तुमच्या लायकीत राहा, कळलं? नाहीतर मी तुमची लायकी दाखवून देईन. विद्युत त्याच्या थंड आवाजात बोलला. बऱ्याच महिन्याने सगळे त्याचे हे रूप बघत होते. बट VR, माझी यात काहीच चूक नाही. ही वीणा तुमच्या खुर्चीवर बसून होती. त्यात तर तिने आजच्या मीटिंगच्या इम्पॉर्टंट फाईलवर ज्यूस सांडवले. तुम्हाला तर माहीत आहे ना आजची ही डील किती महत्त्वाची होती. मी तिला जाब विचारले तर ती बोलली ती या कंपनीची बॉस आहे आणि ती काहीही करू शकते. तुम्ही तिच्या हातातील बाहुली आहात. तुम्हाला धड कोणासमोर बोलता येत नाही म्हणून तर मास्क मागे लपून असता. तुम्ही भित्रे आहात म्हणून तर ती जसे म्हणेल तसे तुम्ही करता. मी तिला असे बोलण्यापासून अडवले तर वर मलाच नको ते बोलायला लागले आणि तिने मला मारले. आणि एवढंच नाही तर तुमच्या आणि माझ्या नात्यावर पण खूप घाणेरडे आरोप केले तिने. ती मला म्हणाली आपले अफेअर आहे आणि मी तुमच्यासोबत बेड शेअर करते. मग कसे बरे सहन होणार होते मला? तुम्हाला तर माहीत आहे ना मी एक रेप्युटेड फॅमिलीशी बिलॉंग करते. मग माझ्या चारित्र्यावर बोललेले कसे बरे सहन करू? म्हणून मग मला राग आला आणि मी तिच्यावर हात उचलले. मिश्का इनोसेंट चेहरा बनवून विद्युतकडे बघायला लागली. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या. तिचा उद्देश एकच, विद्युतला वीणाच्या विरोधात भडकवणे. विद्युत भलेही अनोळखी लोकांसमोर अनकम्फर्टेबल फील करायचा, पण तो कोणाच्या हातातील बाहुली नक्कीच नव्हता. तो स्वतः एक ब्रँड होता. त्याचा एक वेगळाच दरारा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या कमजोरीचा कोणी मजाक उडवलेले त्याला बिलकुल आवडायचे नाही. मग तो कोणीही असू दे. आणि हे मिश्का चांगलेच जाणून होते. त्याच्याविषयी नको ते बोलून मिश्काने बस त्याच्या मनात आग भडकवणे
दाखवण्याचे काम केले होते. कधी एकदा विद्युत रौद्ररूप धारण करतो आणि कधी एकदा वीणाला त्याच्या आयुष्यातून दूर करतो याचीच वाट ती बघत होती. विद्युतने वळून सोफ्यावर बसलेल्या वीणाला पाहिले. त्याचे डोळे अगदीच आगोकत होते. त्याचे लालसर डोळे बघून वीणा घाबरून उभीच झाली. विद्युत वीणा अडखळत बोलतच होती की विद्युतने हात दाखवून तिला बोलण्यापासून रोखले. अच्छा, तर काय म्हणत होतात तुम्ही मिस मिश्का? विद्युत मिश्काकडे रोखून बघायला लागला. सर, ते वीणा. त्याचा टोन ऐकून मिश्काला धडकीच भरली. वीणा मॅम, रिस्पेक्ट देऊन बोलायचं तिला. ती माझी वाईफ आहे, तुमची बॉस, कळलं? विद्युत तिला करेक्ट करत बोलला. तसे मिश्काला रागच आला. सॉरी सर, ते वीणा मॅमने आजच्या मीटिंगची फाईल खराब केली, मिश्का परत सांगू लागली. एक मिनिट, तुम्ही काय बोललात ते सगळं लक्षात आहे माझ्या. तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला काहीही सांगणार आणि मी तुमच्यावर विश्वास ठेवेल? पहिली गोष्ट तर वीणा असे चीप बोलूच शकत नाही की माझे तुमच्यासोबत अफेअर आहे. तिला माहीत आहे माझ्यासाठी ती किती महत्त्वाची आहे आणि मी तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारच करू शकत नाही. दुसरी गोष्ट, मी तिच्या हातचा बाहुला आहे, तर ऑफकोर्स मी तिच्या हातचा बाहुला आहे. मला आवडते तिच्या इशाऱ्यावर नाचायला, पण माझी बॅड लक, तिच्या इशाऱ्यावर ती मला कधी नाचवतच नाही. याचेच दुःख आहे. ती कधीच माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेत नाही आणि ती स्त्री आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तिच्या पुढे मला काहीच महत्त्वाचं नाही. मग ती मोठ्यातली मोठी डील असू दे, नाहीतर माझे हे साम्राज्य. विद्युत तिच्या डोळ्यात बघत जरा गर्वाने बोलला. वीणा तर आश्चर्याने त्याला बघायला लागली. प्रेम करतो बोलणं आणि प्रत्यक्षात निभावणं यात खूप अंतर असतो. कोणी तिच्यासारख्या मुलीवर एवढे कसे प्रेम करू शकते की तिच्या पुढे त्याला दुसऱ्या साऱ्या गोष्टी नगण्य वाटावं? याला स्वतःचे थोर भाग्य म्हणावं की विद्युतचे निस्वार्थ प्रेम? तिच्या डोळ्यात त्याच्याविषयी आदर, अभिमान झळकत होता. सोबत तिचे डोळेही वाहू लागले. तिथे उपस्थित सगळेच विद्युतचे वीणाप्रती असलेले प्रेम बघून भारावून गेले. या स्वार्थी जगात जिथे स्वतःच्या स्वार्थासाठी एकमेकांना चीट करतात, एकमेकांना जीवानिशी मारतात, समोरच्याला उद्ध्वस्त करायला मागे पुढे बघत नाहीत, त्या जगात एवढं निस्वार्थ प्रेम करणारा व्यक्तीही असू शकते, कधी कोणी विचारच केले नाही. जर तो एवढं निस्वार्थ प्रेम करतो म्हणजे समोरची व्यक्तीही तेवढीच खास असावी. विचार करून सगळ्यांच्या नजरा वीणाकडे वळल्या, जी त्यालाच अतिशय प्रेमाने बघत होती. पण सर, मी खोटं का बोलेन? वीणा मॅम मला खरंच तसे बोलल्या. मिश्का तरीही तिच्या मतावर ठाम होती. त्याचे वीणावरचे प्रेम तिला सहनच झाले नाही. वन सेक, राजीव, तिला अडवत विद्युतने राजीवला आवाज दिले. तसा तो लगबगीने समोर आला. येस सर, प्ले द फुटेज, विद्युत बोलला. तसे मिश्का गोंधळून त्याला बघायला लागली. तिला माहीत होते केबिनमध्ये CCTV कॅमेरा आहे, पण तो फक्त व्हिडिओ शूट करू शकत होता. पण ऑडिओ नसल्याने ती निश्चिंत झाली. पण तिला हे माहीत नव्हते विद्युतच्या टेबलवर एक हिडन कॅमेरा होता, जो ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर शूट करू शकत होता. राजीवने लॅपटॉपवर कसलेसे कोड टाकले आणि फुटेज प्ले झाली. तुझी लायकी ही आहे, कळलं? कोण कुठली तू? तुझ्यासारख्या स्त्रियांना मी चांगलंच ओळखून आहे. मूवीमध्ये छोटासा रोल मिळवण्यासाठी डायरेक्टर प्रोड्युसरचे बेड सजवणाऱ्या तुम्ही, तुला काय वाटलं VR तुझ्या सौंदर्याच्या जाळ्यात फसली? अरे हट, तुझ्यासारख्या चीप मुलींना तर VR ढुंकूनही बघत नाही. मिश्काचा आवाज पूर्ण केबिनमध्ये घुमला. तसे मिश्का घाबरून त्याला बघायला लागली, तर विद्युतच्या हातांच्या मुठी घट्ट झाल्या. तुम्हाला आताही काही बोलायचे आहे मिस? विद्युत अतिशय थंड स्वरात बोलला. नाही, मी असे नाही बोलले. ते मी रागात होते. ती फाईल, सगळ्यांची मेहनत वाया डील गेली म्हणून. मिश्काला आता नीट बोलताही येत नव्हते. भीतीने तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले.
जेव्हा एक एम्प्लॉई बॉस बनण्याचे स्वप्न बघतो ना, तेव्हा तो बॉससाठी धोकादायक ठरतो. मला वाटतं आता व्ही-आरला तुमची गरज नाही. व्ही-आरमध्ये टॅलेंटला कमी नाही. तुमच्यातील टॅलेंटमुळे तुम्ही इथे होतात आणि तुमचे व्ही-आर प्रतीचे समर्पण लक्षात घेऊन मी तुम्हाला बाइज्जत इथून जाऊ देत आहे. आता तुम्ही इथून गेलात तरी चालेल. विद्युत तिच्या डोळ्यात बघत रुक्ष स्वरात बोलला, सर, तुम्ही माझ्यासोबत असे नाही करू शकत. मिश्का रडत त्याला विनवणी करू लागली. मी काय करू शकतो आणि काय नाही तुम्ही अजून पाहिलातच कुठे मिस. आणि मला तुमच्याकडून काही शिकण्याची गरज नाही. यानंतर तुम्ही व्ही-आरच्या आसपास जरी दिसलात तर मी विसरून जाईन तुम्ही कधी माझे एम्प्लॉई होतात. गार्ड्स, यांना बाहेरचा रस्ता दाखवा. विद्युतने गार्ड्सला ऑर्डर दिली. तसे दुसऱ्याच घडीला सगळे गार्ड्स मिश्काच्या भोवती जमा झाले, जसे काही वेळा आधी वीणाजवळ होते. हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. नाही, डॅडला सांगून तुम्हाला बर्बाद करायला लावले ना नावाची मिश्का नाही मी. मिश्का चवताळून वीणाच्या अंगावर धावून गेली. ती वीणाला काही करेल त्याआधीच गार्डने तिला पकडले. तुमचा हाही माज लवकर उतरवेल मिश्का. तुम्ही ज्या डॅडच्या पॉलिटिकल करिअरच्या जोरावर उड्या मारताय त्यांच्या पार्टीला फंड मी प्रोव्हाइड करतो. विसरू नका, मी एखाद्याचे करिअर घडवू शकतो, तसे बिघडवूही शकतो. त्यामुळे तुमचे शांत बसण्यातच तुमची भलाई आहे. विद्युत तिला वॉर्न करत बोलला. त्याचा एक एक शब्द खरा होता. त्याने जर शब्द काढले तर तिच्या बाबांना मंत्रिपदावरून काढून दुसऱ्यांदा त्यांची तिकीटही हिरावून घेऊ शकत होता तो. मिश्काने आज स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारली होती. एकीकडे तिचे करिअरही खराब झाले होते तर दुसरीकडे तिच्या बाबाच्या करिअरवर गदा आलेली. ती घाबरून विद्युतकडे बघायला लागली. विद्युतने इशारा केले तसे गार्ड्सने तिला हाताला पकडून केबिनच्या बाहेर घेऊन गेल्या. ते जातात राजीवही गेला. आता केबिनमध्ये फक्त वीणा विद्युत तेवढे बाकी होते. वीणा अजूनही सुन्न होऊन त्याच्याचकडे बघत होती. तिच्या डोळ्यातील अश्रू तर थांबायचे नावच घेत नव्हते. तिने तिच्या आयुष्यात फक्त तिरस्कारच पाहिले होते, पण जेवढे तिने गतकाळात दुःख तिरस्कार सोसले तेवढेच किंबहुना त्याहून अधिक सुख प्रेम तिला आता मिळत होते. क्युटी पाय, विद्युतने त्याच्या चेहऱ्यावरचे मास्क काढून टेबलवर ठेवत तिला आवाज दिले. तसे भानावर येत वीणा वाऱ्याच्या वेगाने पडत येत त्याच्या मिठीत शिरली. तिचा आवेग एवढा मोठा होता की विद्युतचा तोल जाऊन तो टेबलवर आदळला. त्याच्या कमरेला टेबलचा कोपरा लागल्याने पण त्याने सुद्धा केले नाही. वीणाला तर त्याच्यावर किती प्रेम करावे आणि किती नाही, त्याला कुठे ठेवू कुठे नाही असे झाले. अगदीच भांबावून गेली ती. ती अधिक त्याच्या मिठीत शिरत होते. दोघात हवासुद्धा पास होणार नाही एवढासाही जागा नव्हती. तिचे अश्रू त्याचे शर्ट भिजवू लागले. क्युटी पाय, त्याच्या शर्टवर ओलसर जाणवले तसे तो तिला दूर करण्याचा प्रयत्न करू लागला, पण तिने त्याला सोडलेच नाही. मग तोही तिला मिठीत घेऊन शांतपणे टेबलला टेकून उभा राहिला. भावनेचा वेग ओसरला तसे वीणा त्याच्या थोडे दूर झाली. ती एकटक त्याच्या डोळ्यात बघायला लागली. तुला रडायला काय झालं? विद्युतने तिचे डोळे पुसत तिच्या डोळ्यात बघायला लागला. त्याचे ते अतिशय प्रेमाने भरलेले निळे डोळे आज तिला खूपच आकर्षक वाटले. तिने टाचा उंचावून त्याच्या गळ्याभोवती दोन्ही हात गुंफून त्याच्या डोळ्यावर ओठ टेकवले. थँक्यू. वीणाने हळूच पुटपुटत त्याच्या दुसऱ्या डोळ्यावरही ओठ टेकवले. विद्युत मात्र तिचे असे जवळ येणे एन्जॉय करू लागला. नेहमी त्याला लाजून दूर पळणारी ती आज स्वतः त्याला सोडायला तयार नव्हती. तो तर अगदी हवेतच होता. त्याने एक हात तिच्या कमरेवर ठेवून दुसरे हात पॅन्टच्या पॉकेटमध्ये टाकून रिलॅक्स होऊन उभा राहिला. तर वीणा तिच्याच नादात त्याच्यावर चुंबनाचा वर्षाव करत होती. तिने त्याच्या दोन्ही गालावर ओठ टेकवले आणि आता ती एकटक त्याला बघायला लागली. तोही गालात हसत तिला बघू लागला. इथे राहिले. विद्युतने खट्याळ हसत त्याच्या ओठावर त्याची तर्जनी ठेवली आणि त्याच्या प्रेमात पुरती वेडावलेल्या वीणाने लगेच त्याच्या ओठावर ओठ टेकवले. मग काय, विद्युत मागे थोडी न राहणार होता.
त्याने लगेच तिच्या कमरेत हात घालून तिला थोडं वर उचलत पॅसिनेटली तिला केस करू लागला, तर तीही तेवढ्याच उत्कटतेने त्याला प्रतिसाद देऊ लागली. कितीतरी वेळ दोघे त्यांच्याच विश्वात गुंतून राहिले. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.